नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जो धर्मादाय आयुक्त पद भरतीचा जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यापासून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिशा मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत राहील। तरी विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे झाली होती असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता। पर्याय तुमच्या समोर ठेवलेले होते, कलकत्ता, मुंबई, लाहोर, बंगलोर। तर जी राष्ट्रीय काँग्रेस आहे हिची स्थापना कुठे झालेली आहे, तर याचं योग्य उत्तर होतं बघा, मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती। ती कोणत्या सालामध्ये झाली होती आणि तिचे अध्यक्ष कोण होते, तर ते 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि तिचे पहिले अध्यक्ष राहिले होते विमोचंद्र बॅनर्जी। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, पोलादी पुरुष म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो। पोलादी पुरुष म्हणून कोणाचा उल्लेख केला जाईल हे सर्वांना माहीत असेल। सोपा प्रश्न होता। पर्यायामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल। तर योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3, सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय पोलादी पुरुष म्हणून उल्लेख केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, लाला लजपत राय हे कोणत्या प्रकारचे नेते होते। जहालवादी, माओवादी, न्यायवादी। लाला लजपत राय यांच्याबद्दल विचारलेले हे कोणत्या प्रकारचे नेते होते, तर हे जहालवादी नेते होते। पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोण अल हिलाल या वृत्तपत्राशी संबंधित होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। अबुल कलाम आझाद, शौकत अली, मोहम्मद अली, बदरुद्दीन तय्यबजी। अल हिलाल या वृत्तपत्राशी संबंधित असलेली व्यक्ती कोण होती, पर्याय नंबर 1 अबुल कलाम आझाद ही जी व्यक्ती होती काय आहे, अल हिलाल या वृत्तपत्राशी संबंधित होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या संघटनेचे संबंधित होते। अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यावर प्रश्न होता, हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते असं त्यांनी विचारलेलं होतं। त्यानंतर पर्याय होते ब्रह्म समाज, अभिनव भारत, तत्वबोधिनी सभा आणि यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 2 अभिनव भारत। अनंत लक्ष्मण कान्हेरे हे अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते। पुढचा प्रश्न आपण बघूया, महात्मा गांधीचं जे सत्याग्रह हे तत्वज्ञान होतं कोणत्या 2 मुख्य मूल्यावर आधारित आहे असं मानलं जातं आहे बघा, सत्य आणि अपरिग्रह, अहिंसा आणि निधर्मीवाद, अहिंसा आणि त्याग, सत्य आणि अहिंसा। योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 4 सत्य आणि अहिंसा ह्या 2 मुख्य मूल्यावर आधारित आहे असे मानले जातं। पुढचा प्रश्न बघा काय होता, भारतातील संसदीय शासन पद्धती ही कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे। शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली भारताची, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पाकिस्तान। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 इंग्लंड या देशाच्या प्रेरणेमधून भारतीय संसदीय शासन पद्धती काय निर्माण करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, नमो शेतकरी सन्मान योजना याची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे। नमो शेतकरी सन्मान योजना याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आहे असा प्रश्न तुमच्या समोर होता। पर्याय तुम्हाला दिलेले होते 2022, 2023, 2024, 2025। नमो शेतकरी योजना योग्य उत्तर हे पर्याय नंबर 2 2023 पासून। पुढचा प्रश्न आपण बघूया, पक्षांतरबंदी घटना दुरुस्ती कोणती आहे। पक्षांतरबंदी घटना दुरुस्ती कोणती आहे हा प्रश्न तुम्हाला आलेला होता। पर्याय तुम्हाला दिलेली होती 42वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि यापैकी नाही। तर पक्षांतरबंदी घटना दुरुस्ती कोणती आहे, योग्य उत्तर आहे 52वी घटना दुरुस्ती। पुढचा प्रश्न आपण बघूया, लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो। डेमोग्राफी, डेमोक्रेसी, ब्युरोक्रॉसी,
लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास कोणतं शास्त्र आहे? पर्याय नंबर 1 डेमोग्राफी. या शास्त्रामध्ये काय हा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. कापसाची काळी मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते? ज्या ठिकाणी कापूस उत्पादन होतं ती जी काळी मृदा आहे तिला कोणत्या नावानं ओळखलं जातं? बघा, जांभी मृदा, रेगूर मृदा, अग्निजन्य मृदा. यापैकी नाही. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2 रेगूर मृदा. काळी मृदा जी आहे तिला रेगूर मृदा या नावाने ओळखलं जातं. पुढचा प्रश्न बघा आहे. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरणाच्या परिसरामध्ये कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? मोर, माळढोक, दयाळ, फ्लेमिंगो. योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 4 रोहित फ्लेमिंगो. उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये रोहित फ्लेमिंगो हे पक्षी काय मोठ्या प्रमाणात आढळतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीवर प्रामुख्याने घेतलं जाणारं पीक कोणतं? जी काळी कसदार जमीन आहे तिच्यामध्ये घेतलं जाणारं प्रमुख पीक कोणतं आहे असा प्रश्न होता. तांदूळ, कापूस, मक्का, चहा असे पर्याय तुमच्यासमोर होते. आता काळी जमीन म्हटलं महत्त्वाचं पीक म्हणजे कापूस. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा कशाचा वापर करतात? रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात? सोडियम 24, कार्बन 14, आयोडीन 131. काय असेल योग्य उत्तर? रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी सोडियम 24 याचा वापर केला जातो. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. व्हिटॅमिन डीची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते? शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी झालं तर माणसाला कोणता रोग होतो असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. स्कर्वी, ॲनिमिया, रिकेट्स, बेरीबेरी असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं काय? व्हिटॅमिन डीची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते? तर रिकेट्स हा जो रोग आहे या रोगास ती कारणीभूत ठरते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? रासायनिक चिन्ह विचारलेले कॉपर या मूलद्रव्याचं. सोपा प्रश्न आहे. CO, CA, CU, CI. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 CU. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह CU हे आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे या पहिल्या नियमाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? पहा, पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. संवेगाचा नियम, जडत्वाचा नियम, प्रतिप्रक्रियेचा नियम, बलाचा नियम. कोणत्या नावाने ओळखलं जातं न्यूटनच्या पहिल्या नियमाला? पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे जडत्वाचा नियम. पुढचा प्रश्न आपण बघूया. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? डेक्कन क्वीन नावाची जी रेल्वे आहे ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? पुणे ते नाशिक, पुणे ते नागपूर, पुणे ते मुंबई, पुणे ते कोल्हापूर. काय योग्य उत्तर असेल? डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई पर्याय नंबर 3 ह्या मार्गावर धावते. पुढचा प्रश्न आपण बघूया. उमेद मॉल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उमेद मॉल ही जी योजना आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कृषी क्षेत्र, महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, पर्यटन. कोणतं क्षेत्र आहे? योग्य उत्तर आहे महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी व्याकरणवरले प्रश्न आहे. स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अस्वस्थ, अस्वस्थ, स्वस्त, महाग. काय असेल? अस्वस्थ. स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी अस्वस्थ. पुढचा प्रश्न आपण बघूया. आयुध या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? आयुध म्हणजे काय असं त्यांना म्हणायचं आहे. पर्यायामध्ये दिले तुम्हाला शस्त्र, युद्ध, अभ्यास, गरुड. आयुध या शब्दाचा योग्य अर्थ काय येईल? पर्याय नंबर 1 आयुध म्हणजे शस्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा काय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा
व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.